जय महाराष्ट्र मित्रांनो, HDFC बँकेत परमनंट जॉब पाहिजेला आहे तर एक जबरदस्त अपडेट घेऊन आलोय। HDFC बँकेचा 45 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे, तो आपण पूर्ण केल्यानंतर इथे आपल्याला असिस्टंट मॅनेजर म्हणून परमनंट जॉब मिळतो। यस, गॅरंटेड जॉब मिळतो। कारण की अनेक जण आहेत त्यांच्या कमेंट्स असतात की आम्हाला बँकेत जॉबला लागायचं आहे, भरपूर साऱ्या एक्झाम्स देतात पण तिथे कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे सिलेक्शन होत नाही। पण जर तुम्हाला बँकेमध्ये गॅरंटेड जॉब पाहिजे असेल तर तुम्ही हा ट्रेनिंग प्रोग्राम जॉईन करू शकताय। खासियत याची अशी की ट्रेनिंग मध्ये सुद्धा इथे आपल्याला पेमेंट मिळणार आहे, स्टायपेंड मिळणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही भारतातनं कुठूनही आहात, महाराष्ट्रातनं कुठूनही आहात, अप्लाय करू शकताय। तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथल्या शाखेमध्ये तुम्हाला हा जॉब मिळणार आहे। त्यामुळे चांगलं अपडेट आहे। आता यासाठी कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, ट्रेनिंग कशी होणार आहे, सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगतोय। कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, पण करिअर गायडन्स झालं, जॉब अपडेट झालं, भरपूर सारे व्हिडिओज आणतोय। त्यामुळे चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय hdfcbank.com करिअर पेजवर घेऊन आलोय आणि तुम्ही इथे बघू शकता यांच्यासोबत करिअर करायचं, HDFC बँकेमध्ये तुम्हाला जॉईन करायचं आहे तर यांचा एक करिअर बूस्टर प्रोग्राम आहे, ॲज अ ACE बँकर प्रोग्राम आहे जो आपण जॉईन करू शकतोय। खासियत याची अशी आहे की आपण डायरेक्ट इथे असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉबला लागतो। नेमका प्रोग्राम काय तर तुम्ही इथे बघू शकताय, सगळी माहिती दिली आहे। आणि जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा आपल्याला 4,40,000 रुपयांचं इथे पॅकेज सुद्धा मिळतं। त्यामुळे भरपूर सारे जण आहे ज्यांना एक चांगली ट्रेनिंग पाहिजे आहे, बँकेत जॉब पाहिजे आहे, नक्की त्याचा विचार करू शकताय। ICICI बँकेचाच पण असा एक प्रोग्राम आहे, त्यावर पण व्हिडिओ टाकलाय, बघितला नसेल तर बघून घ्या। तुम्हाला दोन्ही बँकांपैकी कुठली बँक चांगली वाटते, कुठला प्रोग्राम चांगला वाटतो तो तुम्ही जॉईन करू शकताय। आता हा नेमका प्रोग्राम काय तर बघू शकताय, व्हाय HDFC बँक। तर HDFC बँक का चांगली आहे, कसं आहे याच्याबद्दल यांनी माहिती दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे शिकणं मेन आहे, ट्रेनिंग घेणं मेन आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय। तर इथे बघू शकताय किक स्टार्ट युअर करिअर विथ HDFC बँक। ओके, त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय अश्युअर जॉब ॲज अन असिस्टंट मॅनेजर। यस, गॅरंटेड जॉब तुम्हाला मिळणार आहे ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून। त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे युनिव्हर्सिटीकडून आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही 4,40,000 रुपयांचा इथे पॅकेज मिळणार आहे ॲज अ जॉब जॉईन करणार आहात। आता नेमकं ही ट्रेनिंग काय असते तर तुम्ही बघू शकताय 45 दिवसाची जी ही ट्रेनिंग आहे त्यामध्ये बेसिक बँकिंग काय असतं, लायबिलिटी प्रोडक्ट काय असतं, असेट प्रोडक्ट काय असतं, कंप्लायन्स KYC काय असतं, कॅपिटल मार्केट, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट, डिजिटल स्किल, सेलिंग स्किल, कस्टमर सर्व्हिस, रिटेल ब्रँच ऑपरेशन, त्याच्यानंतर म्हणजे बँकिंग रिलेटेड जेवढ्या पण गोष्टी आहे, म्हणजे जॉबला लागल्यानंतर ज्या पण गोष्टी आपल्याला करायच्या आहे त्या सगळ्या 45 दिवसात आपल्याला शिकवल्या जातात। म्हणजे ॲज अ फ्रेशर्स आपण इथे जॉईन होतोय आणि 45 दिवसानंतर असिस्टंट मॅनेजर म्हणून आपण इथे जॉबला लागतोय, जी की एक चांगली गोष्ट आहे। आता यासाठी कोण कोण एलिजिबल आहे तर तुम्ही ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असाल इन एनी स्ट्रीम, असं काही नाही की कॉमर्सच पाहिजे, सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट झालंय, कुठलंही ग्रॅज्युएशन झालंय तरी करू शकताय। मिनिमम 50% तुम्हाला ऍटलिस्ट ग्रॅज्युएशनमध्ये पडलेले पाहिजे। त्यानंतर तुमचं वय 21 ते 28 पाहिजे। तुम्ही फ्रेशर्स आहात, बिंदास अप्लाय करू शकताय। 3 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स आहे तरी इथे चालणार आहे। आता इथे कोण अप्लाय नाही करू शकत तर तुमचं कोणी नातेवाईक HDFC बँकेमध्ये जॉबला आहे तर त्यांच्या पॉलिसीनुसार तुम्ही या प्रोग्रामला अप्लाय करू शकत नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। बाकी सगळे अप्लाय करू शकताय। ओके, त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईल। आता कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट तुम्ही बघू शकताय। तुम्हाला एक ॲड्रेस प्रूफ लागणार आहे, पासपोर्ट चालेल, लाईट बिल चालेल, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, यापैकी कुठलं एक ॲड्रेस प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ लागेल। त्यानंतर बर्थ डेटचं प्रूफ लागणार आहे, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे 10वी-12वीचं जे पण मार्कशीट आहे, सर्टिफिकेट आहे ते चालेल। त्यानंतर ID म्हणजे तुमचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड चालेल। त्यानंतर अकॅडमिक सर्टिफिकेट म्हणजे 10वी पास आहात, 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन केलंय त्याचं सर्टिफिकेट लागेल। आणि जर एक्सपिरियन्स तुम्ही शो करताय तर त्याचं सर्टिफिकेट, नसेल एक्सपिरियन्स तरी चालणार आहे, कारण की तुम्हाला 0 to हीरो म्हणजे बेसिक टू ऍडव्हान्स पूर्ण इथे ट्रेनिंग देणार आहे 45 दिवसामध्ये। आता सिलेक्शन कसं होतं तर सिलेक्शन तुम्ही बघू शकता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर आपल्याला इथे एक फॉर्म भरून घ्यायचा आहे। ओके,
फॉर्म भरल्यानंतर आपली ऑनलाईन असाइनमेंट टेस्ट होते. टेस्ट कशी असते तुम्ही ते बघू शकताय. इथे तुम्हाला माहिती दिसून जाईल बघा. अशा प्रकारची तुमची टेस्ट असते. म्हणजे इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग हे पाहिजे तर याचे बुक तुम्हाला इझिली इथे फ्लिपकार्टवर मिळून जातील. तुम्ही चेक करू शकताय. सोपी टेस्ट असते ही, काय अवघड नाही, बेसिक टेस्ट असते. कारण की तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही इथे प्रोग्राम आहे तो जॉईन करता. त्याची फी आहे. फी किती आहे, कशी आहे ती पण सांगतोय. त्यानंतर 45 दिवसाची तुमची ट्रेनिंग चालू होते. ट्रेनिंगमध्ये सुद्धा स्टायपेंड मिळतो आणि त्यानंतर आपण ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून इथे काम करणार आहोत. ओके, बाकी सगळी माहिती तुम्ही इथे बघू शकताय. अनेक जणांनी हा प्रोग्राम केलेला आहे. त्यांचे मेंटॉर आहे, त्यांच्या माहिती तुम्ही इथे वाचू शकताय. किती लोकांनी आतापर्यंत बघा 90,000 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. ट्रस्टेड ब्रँड आहे. सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. आता नेमका हा प्रोग्राम काय, तर वॉक इन ॲज ग्रॅज्युएट, म्हणजे ग्रॅज्युएट म्हणून तुम्ही प्रवेश घ्या आणि वॉकआउट म्हणजे असिस्टंट मॅनेजर ॲट HDFC म्हणून तुम्ही इथे पास आउट होणार आहात, जॉबला लागणार आहात. तर इथे बघा इंडियाज लार्जेस्ट प्रायव्हेट सेक्टर बँक आहे. असिस्टंट मॅनेजरचा जॉब आहे. स्टायपेंड आपल्याला 45 दिवसामध्ये 7,500 रुपये मिळणार आहे. स्टार्टिंग सॅलरी 4.40 लाख रुपयांचं पॅकेज मिळणार आहे आणि 45 दिवसाची ट्रेनिंग असणार आहे. या सगळ्या ट्रेनिंगचे 1,50,000 रुपये प्लस GST हे घेणार आहे. आता जर काही पैसे भरायला तुमच्याकडे फी नसेल तर यांचाच एक लोन प्रोग्राम आहे जो की तुम्ही करू शकताय. भले तुम्ही ही फी भरताय आणि 1 वर्षामध्ये तुम्हाला 4.5 लाख पॅकेज मिळत आहे, तर अनेक जण वर्षानुवर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष जॉबसाठी प्रयत्न करताय, मिळत नाहीये. मग अशांसाठी हा प्रोग्राम चांगला आहे. ज्यांना कॉलेजमध्ये किंवा मास्टर डिग्री करायची आहे, मास्टर डिग्रीला तुम्हाला 3-4 लाख रुपये लागणार आहे, त्याऐवजी डायरेक्ट तुम्ही प्रॅक्टिकली हे अनुभव घेताय तर ॲज अ जॉब पण मिळतोय, नॉलेज पण मिळतंय आणि जे आपण पैसे भरतोय ते आपण इझिली इथे जॉब करून रिकव्हर करू शकतोय. तर हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही, पण अनेकांना करिअर गायडन्स पाहिजे आहे, तर त्यासाठी ही माहिती दिलेली आहे. आता नेमका कशा प्रकारे अप्लाय करायचं, तर यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही ते बघू शकताय. इन्स्टॉलमेंटमध्ये पाहिजे तर तुम्ही ते 10,000 रुपये प्लस GST भरून इन्स्टॉलमेंटमध्ये पण करू शकताय. ओके, आणि जर का तुम्हाला लोन पाहिजे तर लोनवर सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकणार आहात. तर मग EMI कितीचा असेल तो पण इथे दिलेला आहे. मंथली EMI किती असेल ते पण इथे दिले आहे. सगळी माहिती इथे दिली आहे. मग HDFC बँकेलाच तुम्हाला लोन देईल आणि तिथून तुम्ही इथे करणार, कारण की तुम्हाला गॅरंटेड जॉब मिळणार आहे, त्यामुळे हेच लोन देणार आहे आणि तुम्ही जसं तुमचं इथे जॉब लागतोय तसं तुम्ही लोन फेडू शकणार आहात. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. महत्वाचं म्हणजे असिस्टंट मॅनेजर चांगली पोस्ट आहे. त्या पोस्ट नंतर तुम्ही चांगला अनुभव घेऊन दुसऱ्या पण बँकेत जॉबला लागू शकताय, चांगलं करिअर करू शकताय. या क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे तर नक्की तुम्ही अशा ट्रेनिंग कोर्सेस केले पाहिजे. भरपूर सारे फ्री कोर्सेस तर मी तुम्हाला दिले आहे, पण अनेक जणांना असं वाटतं की फ्री कोर्सेस बेसिक असतात, ते करत नाही. पेड कोर्सेसला ते महत्व देतात, त्यामुळे हा व्हिडिओ बनवलाय. त्यामुळे ज्यांना HDFC बँकेत जॉब पाहिजे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आता अप्लाय कसं करायचं तरी ते बघा दिले. अप्लाय नाव यावर क्लिक करायचं आहे. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे आधार कार्ड प्रमाणे नाव टाकायचं आहे. मेल आहात, फिमेल आहात ते टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकून OTP येईल, ते OTP टाकून घ्यायचा आहे. ईमेल ॲड्रेस टाका. सिटी कुठली आहे ती टाका. जन्मतारीख टाका. किती पर्सेंटेज 10वीत पडले, 12वीत किती पडले, ग्रॅज्युएशन करताय किती पडले, आणि हे टाकून तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमची असाइनमेंट जेव्हा असेल तुम्हाला मेल येईल. तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. तुमची असाइनमेंट झाल्यानंतर तुम्ही इथे जॉईन कराल. 45 दिवसाची ट्रेनिंग घ्याल आणि HDFC बँकेच्या ज्या पण ब्रँचेस शाखा आहे तिथे तुम्ही असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉबला लागू शकताय. त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांनी अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.